ताई आपलं नाव सांगा आणि नेमकं कोणत्या प्रभागातून तुम्ही इच्छुक उमेदवार आहात? मी सौ भारती नितीन झाडे, वार्ड अध्यक्ष आहे प्रभाग 26 मधनं महिला आघाडीत. भारतीताई, नेमकं महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत, तुमचं नेमकं निवडणुकीत उभे राहण्याचा नेमका एजेंडा काय आहे? काय बघता तुम्ही या मागील काही वर्षात काय कामं झाले आणि समोरच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही नगरसेवक होऊन निवडून येता तर काय विकास कामं करणार? आपण म्हटलं तर देशात आपल्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी बरेच कामं केले आहे. राज्यात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण खूप कामं केलेली आहेत. तसंच आमच्या पूर्व नागपुरात कृष्णभाऊ खोपडेंनी मोठ्या प्रमाणात कामं केलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 10-15 वर्षात आमच्या पूर्व नागपूरचा पूर्ण कायापलट केला आहे. तसंच प्रभाग 26 मध्ये बरेच कामं कृष्णभाऊंनी केलेले आहे. मोठे मोठे कामं आणले आहे. जसं सिम्बॉसिस सारखी युनिव्हर्सिटी आलेली आहे. त्याच्यानंतर वीर सावरकर नावाचं 300 बेडचं एक हॉस्पिटल येऊन राहिलेलं आहे आमच्या इथे. त्याच्यानंतर आपण नरसिंहमुंजासारखं शिक्षण PG to KG to PG ते एज्युकेशन आणून राहिले आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी पूर्व नागपुरात केल्या आहे. आणि साहेबांनी असं म्हटलं तर पूर्ण वार्डातच प्रभागात बरेच कामं केलं आहे. परंतु त्यांचाच म्हणजे मी समोर ध्येय ठेवून की त्यांनी ज्या प्रकारे कामं केले प्रभागात मी पण त्याच प्रकारे कामं करू शकेल असा माझा ध्येय आहे. आता प्रभागात बरेच म्हणजे रस्त्यांचे, नळांचे, कनेक्शनचे कामं झालेले आहेत. परंतु काही कामं अजूनही बाकी आहे जे व्हायला पाहिजे. जसं झोपडपट्टी वगैरे एरियामध्ये मी स्वतः फिरलेली आहे. त्यावेळेस जे कामं उर्वरित आहे, गडर लाईनचे कामं आहे किंवा मग पावसाचं जे पाणी लोकांच्या घरात शिरतं, गडर लाईनचं पाणी शिरतं, असे लोक मला येऊन पण भेटले की ताई आमच्याकडे बघा गडर लाईनचं पाणी येत आहे. अशा लोकांच्या ज्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही आहे तर त्या समस्या कशा मला सोडवता येईल. तसंच माझा जो हा प्रभाग आहे तो स्वच्छ कसा राहील, कचऱ्यांची विल्हेवाट कशी लागेल व्यवस्थितपणे, कारण कचरेवाल्यांच्या समस्या बऱ्याच लोकांच्या असतात. हा पण माझा प्रयत्न त्याच्यातनं राहील. मागील काळात जर बघितलं गेलं जेव्हा भाजपची सत्ता नाही होती तर खूप मागासलेला एरिया याला म्हणत होते, भांडेवाली लागू नये, खूप तिथे दुर्गंधीचा प्रभाव होता. तुम्ही या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये कधीपासून वास्तव्य आहे, कसं बघत होते आधी आणि आता जर त्याचं डेव्हलपमेंट झालं तर कसं बघता तुम्ही? मला इथे 10 वर्ष झाले येऊन राहायला इथे वास्तव्य. म्हणजे मी अगदी माझ्या घराचीच उदाहरणं दिलं. हा रोड आहे माझ्या घरासमोरचा अगदी दांडे डेअरी जवळचा, तिथे इतकं गलिच्छपणा सगळं असं होतं पहिले, म्हणजे पूर्ण मटनचे दुकान आणि इतका दुर्गंधी होत होती आणि इतका चिखल व्हायचं की लोक जेव्हा गाडीने जायचे तर तिथे गाडी स्लिप्स व्हायची. मग आमदार फंडातनं आमदार साहेबांनी आमचा हा रोड, जसा आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला हा रोड लोकांच्या खूप समस्या आहे आणि असे प्रॉब्लेम्स होऊन राहिले साहेब, तर त्यांनी ताबडतोब आमचा हा रोड मंजूर करून हा रोड बनवून दिला आणि त्या लोकांच्या समस्या इथे सुटल्या. अशा बऱ्याचशा म्हणजे आज आपण प्रभागात पाहिला तर इतका विकास झाला की गल्लोगल्ली सिमेंटचे रोड बनलेले आहे. पाणीचे जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झाले. म्हणजे असं म्हणता येईल की टँकर फ्री प्रभाग आमचा झालेला आहे आता. तुम्ही सुशिक्षित ताई, नेमकं कसं बघता या पॉलिटिक्सकडे आणि नेमकं नागपूरचं जर बघितलं तर वर्चस्व भारतीय जनता पक्षाचं राहिलेलं आहे. ओव्हरऑल कामाचं कसं बघता आणि तुम्ही भाजप सोबत एवढ्या वर्षापासून जुडलेल्या, कसं तुम्ही समोर जाणार आता? मी एक उच्च शिक्षित असल्यामुळे प्रभागात जेही आपले स्टुडंट्स आहे असं म्हणू की त्यांना योग्यरित्या शिक्षण कसं प्राप्त करता येतील, ज्या शासनात आपल्या भाजपा शासनाने विविध योजना आणलेल्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आणलेल्या आहेत. त्या शिष्यवृत्ती योजना पुष्कळ लोकांना माहीत नसतात. इच्छा असते मुलांची पण त्या माहीत नसतात, तर त्या त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा हा माझा नेहमीच प्रयत्न राहील आणि आपल्या प्रभागातली मुलं उच्च शिक्षित व्हावे ही माझी इच्छा आहे. प्रभागात जर बघितलं गेलं तर काय समस्या आहे सध्याला ज्याला तुम्ही प्राधान्य देणार जर तुम्हाला संधी जर नगरसेवक आणि मिळते तर? याला धरून अजून एक प्रश्न होता की म्हणजे प्रभाग क्रमांक 26 मध्ये डम्पिंग यार्डचा सर्वात मोठी समस्या आहे की म्हणजे पूर्ण परिसरातील लोक त्यांच्या दुर्गंधीमुळे सर्वजण म्हणजे त्यांना काही आजारी पडतात, कोणाला आरोग्याचा खूप मोठा धोका आहे. या संदर्भात तुम्ही कोणती कामं करणार? डम्पिंग यार्डचा प्रॉब्लेम खरंच खूपच म्हणजे आपण त्याला विचारात घ्यायलाच पाहिजे, कारण लोकांना जो वायू आणि दुर्गंधी निर्माण होत आहे. तर मी
वरपर्यंत माझी इच्छा राहील की माझी जी मी अप्लिकेशन तिथे देईल आणि वरपर्यंत तो डम्पिंग यार्ड आहे इथनं कसा शहराच्या बाहेरच्या भागात जाईल याचा प्रयत्न माझा राहील. प्रभाग 26 मधून तुम्ही दावेदारी केलेली आहे. पक्षाच्या लोकांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना नेमकं काय आव्हान कराल तुम्ही, जर तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही कसं त्याचं सोनं करणार? मी दावेदारी केलेली आहे प्रभाग 26 मधनं आणि मला असं वाटते की मी प्रबल दावेदार आहे त्याच्यासाठी. आणि त्यांनी जर मला दावेदारी दिली तर मला माझ्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे की मी चांगल्या मतांनी निवडून येऊन एक भाजपाच्या आपल्या पार्टीचं एक चांगलं नाव करील. प्रभाग 26च्या लोकांना नेमकं काय आव्हान कराल तुम्ही, की आता तुम्ही दावेदारी केली आहे, जर तुम्हाला जर संधी मिळाली तर त्या कशा पद्धतीने तुम्ही आव्हान कराल? मी प्रभाग 26 मधनं जर मला दावेदारी मिळाली तर मी माझा पूर्ण फोकस जो राहील की तांत्रिकदृष्ट्या ज्या पण अडचणी येत आहेत तर तांत्रिकदृष्ट्या सोडवण्याचं नियोजनबद्ध कशा मला सोडवता येईल हा पहिले मी विचार करेल. कारण प्रॉब्लेम्स खूप सारे असतात, पण आपण प्रायोरिटी लेवलवर काय करायला पाहिजे याचा विचार मी नेहमी पहिले करेल की प्रायोरिटी कुठल्या कामाची गरज आहे म्हणून, आणि तो विचार करूनच माझे मी कामं पुढे नेत जाईल.